राजस्थान एक दुर्गम प्रदेश. जोधपूर ते राजस्थान म्हणजे निव्वळ वाळवंट. पण याच भागाला मेवाड आणि मारवाडचा खूप मोठा इतिहास लाभला आहे. भारताची पश्चिम सीमा जैसलमेर जवळ असल्याने आता त्याला अधिक भौगोलिक महत्त्व जसे प्राप्त झाले आहे, तसेच वाघा बॉर्डरप्रमाणे सुद्धा अनेक पर्यटक इथे आकर्षित होत असतात. विशेषतः लोंगोवाल बॉर्डर ही बॉर्डर सिनेमानंतर अधिकच चर्चेत आली आहे. आत्ता तुम्ही जो परिसर बघताय, येथेच बॉर्डर चित्रपटातील काही महत्त्वाची दृश्ये चित्रित झाली होती. जे गाव खाली करण्यास सांगितले होते, तेच गाव समोर दिसत आहे. बॉर्डर चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण या जैसलमेर भागातील या आणि अशाच वाळवंटात झालेले आहे. काही ठिकाणे तुम्हाला आवर्जून दाखवली जातात. अगदी सैन्य दलानेही त्यासाठी एक विशेष व्यवस्था केली आहे. तुमच्याकडे थोडी चौकस वृत्ती असली पाहिजे, वेळ असला पाहिजे. तुम्हाला अगदी संबंधित चौक्यासुद्धा दाखवल्या जातात. लोंगोवाल बॉर्डरला जाण्यासाठी खूप सुंदर रस्त्याचे नियोजन आर्मीने केलेले आहे. किंबहुना राजस्थानमधील जोधपूर जैसलमेर हा रस्ताच अतिसुंदर, सरळ आणि आर्मीने मेंटेन केलेला असा रस्ता आहे. त्यामुळे सहसा या विषयावरून तुमचे हाल होत नाहीत. हीच ती भारत पाकिस्तान सीमेकडे जाणारे वाटेत तुम्हाला अनेक ठिकाणी गोधन दिसते. आमच्या वाहन चालकांनी सहज एक प्रश्न केला. पाकिस्तान बॉर्डर अगदी लागून असताना सुद्धा इतकी जनावरे जर इथे मुक्तपणे फिरत असतील, तर त्याचाही विचार केला पाहिजे. हाच तो 0 पॉइंट. इथून जवळच पाकिस्तान बॉर्डर आहे. वाळवंट म्हटला की दोन्हीकडे एकतर वाळूचे ढिगारे किंवा अशी खुरटी झाडेच दिसतात. हा रस्ता थेट पाकिस्तान बॉर्डरपर्यंत जातो. लोंगोवाल बॉर्डरपासून इथे जाण्यासाठी विशेष पासची व्यवस्था केलेली आहे. पास मोफत असतो, पण तो तुम्हाला ऑनलाईन भरावा लागतो. थोडी प्रक्रिया किचकट आहे, पण ती सुलभ करण्यासाठी जवळपास अनेक झेरॉक्स सेंटर किंवा मदतनीस असतात. नाममात्र फीवर ते तुम्हाला मदतही करतात. हा पास घेऊन तुम्हाला दिलेल्या वेळेतच बॉर्डरपर्यंत जायचे असते. बॉर्डर चित्रपटाचे चित्रीकरण अशाच अनेक ठिकाणी झालेले आहे. जैसलमेरवरून या बॉर्डरकडे जाताना
महाराजांच्या समाध्या दिसतात. याला ते बडा बाग असं म्हणतात. भूकंपामुळे त्यातील काही समाध्या क्षतिग्रस्त सुद्धा झालेल्या आहेत. यांचं वास्तुशिल्प रचना ही दोन प्रकारे आहे. काही समाध्या या मोगलकालीन वास्तुशिल्पातील आहेत, पण त्यापूर्वीच्या समाध्या ह्या मात्र हिंदू वास्तुशिल्पाप्रमाणे आहेत. कोणत्या शतकात कोणत्या दशकात त्या बांधल्या गेल्या त्याप्रमाणे त्यांची वास्तुशिल्प बदलत असतात. स्थानिक गाईड सहज उपलब्ध होतात. ते तुम्हाला थोडक्यात माहिती देतात. ऐतिहासिक माहितीबरोबरच कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले तेही दाखवले जाते. परंतु जैसलमेरला कधी गेलो तर या जागेला आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. अर्थात येथे तुम्हाला दिवसा ढवळ्यात जावे लागते. संध्याकाळी येथे प्रवेश बंद होतो. अनेक राजांना कोणत्या पद्धतीने पुरले आहे, का पुरले आहे किंवा दहन का केले आहे, त्याचं कारण काय, सती जातात तेव्हा कशा पद्धतीची स्मारके बांधली जातात, राजाला किती पत्नी होत्या, राजाचा मृत्यू युद्धात झाला, नैसर्गिक झाला, आजारपणात झाला का, याचे सगळे वैशिष्ट्य तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने गाईड किंवा मार्गदर्शक समजावून सांगतात. अर्थात जैसलमेर बघितल्यानंतर या समाध्यांच्या वास्तुशिल्पाबद्दल, रचनेबद्दल तुम्हाला अधिक चांगले खुलासे करता येतात. बरेचसे पर्यटक जैसलमेर किल्ला बघितल्यानंतरच लोंगोवाल बॉर्डरकडे जाताना या बडाबागला भेट देतात आणि तेच योग्य आहे. कारण जैसलमेर किल्ल्यात या वास्तुकलेची अधिक सविस्तर माहिती अनेक वस्तुसंग्रहालयांना भेट दिल्यानंतर आणि गाईडशी बोलल्यानंतर यांचे महत्त्व कळते. जैसलमेर राज्य किंवा संस्थान याचा विस्तार त्या काळी खूप मोठा असल्याने जैसलमेर शहरात समाध्या न करता इतक्या लांब त्या बनवण्यात आल्या आहेत. राजस्थानमधील रस्ते हे बघितल्यानंतर शासनाने किंवा आर्मीनी मनात आणलं तर किती सुसज्ज, सुस्थापित रस्ते तयार केले जाऊ शकतात याबद्दल खात्री होते. राजस्थानला किंवा जैसलमेरला गेल्यानंतर डेझर्ट सफारी आलीच आणि डेझर्ट सफारीनंतर अशा प्रकारच्या टेंट रिसॉर्टमध्ये स्थानिक लोकसंगीत याचा आनंद घेणेही महत्त्वाचे.
सूरत को, अच्छी सी सूरत को संवरने की क्या जरूरत होती है। गर्मियाओं से पिला दो साथी को दो दूध, तो फिर पीने की क्या जरूरत होती है। जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा। रात गुजरते ही सारी उतर जाएगी, तेरी नजरों से भी है खुदा की कसम, सारी उम्र नशे में बीत जाएगी। साथिया एक जाम पीने से, साथिया एक जाम पीने से जन्नते लड़खड़ा के मिलती है। लाला कुल कलाम करते हैं, रहमतें मुस्कुरा के मिलती है। भी क्या है वो आप लोगों का ससुराल भी क्या है सर्दी, जिसमें काली गोरी छोटी मोटी 2000 सालियां ना हो। और ये आप लोगों की प्यार भरी महफिल भी क्या है, जिसमें जोरदार तालियां भी ना हो। बागा जैसे बाली माथे नी भूले तुझा, बड़ी ताले धोती मध गोर रो सरिया। महको तो कुछ ऐसा महको, महको तो कुछ ऐसा महको कि बहारों को होश आ जाए। आप लोग तालियां तो ऐसी बजाओ, हम कलाकारों को भी जोश आ जाए। थैंक यू। डेझर्ट सफारीमध्ये तुम्हाला जीप भाड्याने मिळतात. दुबई किंवा अन्य ठिकाणी एवढी ही
ऑर्गनाइज सफर नसली तरी भारतातील एक चांगली डेझर्ट सफारी म्हणून जैसलमेर येथील सफारी नावाजलेली आहे. अंदाजे 2500 ते 3000 रुपये देऊन तुम्हाला जीप भाड्याने मिळते आणि साधारण मुख्य 3 ठिकाणे तुम्हाला दाखवली जातात. जीपच्या मागे उडणारे वाळूचे ढग अनुभवत तुम्ही सूर्यास्ताच्या वेळेला डेझर्ट सफारीचा आनंद घेतलात तर उन्हाचा जास्त त्रास तुम्हाला होत नाही. जेव्हा तुम्ही सनसेट पॉईंटला पोचता तेव्हा अनेक उंटवाले ATV कारवाले तुमची वाटच बघत असतात. अर्थात योग्य ते भावाची घासाघीस करून तुम्हाला याचा आनंद घ्यावा लागतो. इथे शासनाने एक ठराविक दर केले असते तर अधिक पर्यटन सुलभ झालं असतं, परंतु स्थानिक रोजगार आणि स्थानिकांची मक्तेदारी यामुळे काही तोटे अशा पर्यटन स्थळांवर सहन करावेच लागतात. कदाचित जैसलमेर त्यासाठीच बदनाम झालेले आहे. तुम्हाला समाज माध्यमावर जैसलमेरमधील अनेक स्कॅम्सबद्दल सहज ऐकायला वाचायला मिळते. ते पाहिलेत तर कुठे कशी काळजी घ्यायची, तुमची फसगत कुठे होऊ शकते, गाईड तुम्हाला कसे फसवतात किंवा आवश्यक ती माहिती कशी टाळतात आणि ठराविक ठिकाणी खरेदी करण्यासाठी कसे प्रलोभने देतात याची सर्वच माहिती तुम्हाला मिळेल. पण तरीसुद्धा ही डेझर्ट सफारी जैसलमेरला गेल्यावर नॉट टू मिस या यादीतीलच आहे. आम्ही तिचा पुरेपूर आनंद घेतला. ज्यांनी दुबईत किंवा अन्य आंतरराष्ट्रीय वाळवंटात अशा सफारीचा आनंद घेतला आहे त्यांना कदाचित ही तितकीशी आवडणार नाही. पण भारतातही पर्यटन व्यवसाय आता वाढीला लागलेला आहे. यासाठी हा अनुभव निदान एकदा तरी घेतलाच पाहिजे. जैसलमेरला किंवा लोंगोवाल बॉर्डरला जाताना 2-3 ठिकाणी अशा प्रकारे डेझर्ट सफारीची सोय आहे. तुम्ही ज्या हॉटेलला राहता तिथेही ही माहिती मिळू शकते. पण थेट संवाद साधून योग्य भावात योग्य काळजी घेऊन व सुरक्षिततेची काळजी घेऊन हा सर्व आनंद तुम्हाला सहज घेता येतो. मुख्य सनसेट पॉईंटला गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अनेक ॲक्टिव्हिटी, अनेक प्रकारचे खेळ करता येतात किंवा थोडा वेळ निवांतपणे वाळवंटातील सूर्यास्ताचा देखील आस्वाद घेता येतो. जोधपूरजवळ विमानतळाची सोय चांगली आहे. जैसलमेरला त्या अंदाजाने विमाने खूप कमी आहेत. जैसलमेर किंवा अन्य ठिकाणी तुम्ही रेल्वेने सुद्धा जाऊ शकता. जैसलमेरला तुम्हाला किल्ल्याच्या खालीच गावामध्ये अनेक सोनारांकडे नेले जाते. त्यातीलच स्थानिक कलाकारांनी दिलेली ही माहिती
एग्रीकल्चर है, लाइव स्टॉक है, आर्टिजन है। जैसलमेर की जो सोर्स ऑफ इनकम है ना वो यही है, और कोई यहाँ पर बड़ी बड़ी फैक्ट्रियाँ वगैरह कुछ नहीं है। अभी लास्ट 15-20 साल से तो अडानी और अंबानी यहाँ पर बहुत ज़्यादा इन्वेस्ट कर रहे हैं सोलर में और विंड मिल्स में। और सोलर विंड मिल्स में करें तो जो जैसलमेर की जो लोकल इंडिजिनस यहाँ की जो हैबिटेंट है ना, जो लोग पशुपालन, लाइव स्टॉक, एग्रीकल्चर पर डिपेंड है, वो हम प्रोटेस्ट कर रहे हैं, क्योंकि उन्होंने हमारी लाखों बीघा जमीन, लाखों हेक्टर जमीन थी ना, सरकार ने अडानी और अंबानी को हैंडओवर कर दी, क्योंकि वहाँ पर प्लेटें लग गई है। इस कारण से हमारा जो पशुधन था ना, लाइव स्टॉक, वो मवेशी खा ले जाए, तो काफ़ी लोगों को यहाँ पर प्रॉब्लम भी हो रही है। इट इज़ गुड फॉर डेवलपमेंट, बट डेवलपमेंट के नाम पर आप विनाश नहीं सकते। नेचर है, उसको बताना भी जरूरी है। ये जैसलमेर नाम कैसे आ गया? जैसल राजा का नाम है, मेर मीन्स माउंटेन, मेरमिन माउंटेन। माउंटेन पहाड़ी, मेरू पहाड़। अच्छा। जैसलमेर, मेर मीन्स पहाड़, और नेर का मतलब क्या मेर है? मीन्स फ्लेट, पूर मीन्स शहर। अच्छा, यानी बीकानेर तो प्लेट में है। फ्लैट 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 It has amazing architecture, magnificent balcony, all Mughal inspired architecture. जो आप कार्विंग देख रहे हैं ना, बालकनी, जाली, झरोखे, ये मुगलों का इन्फ्लुएंस है। राजस्थान का जो राजपूताना था ना, उस समय we had treaties with the Mughals, even we had matrimonial relation with them, you know. अकबर, जोधा अकबर, you heard about that. मेवाड़ राज परिवार को छोड़ दो, और जो राजा थे उनके, वो लोग सभी उनके कमांडर बन गए। जैसे मालूम मुगल पावरफुल थे, तो वो फिर वो अपने खुद की सेनापति बन गए, सब वैसा बन गए। यहाँ पर बहुत ज्यादा इनका इन्फ्लुएंस है कल्चर में। लास्ट टाइम अमीर पठान केम फ्रॉम अफगान 1550, उस समय यहाँ के राजाओं को दोस्त बना करके उसने भी इस किले के ऊपर अटैक किया था, लेकिन उस समय यहाँ पर आधा साका, अर्ध साका हुआ। जैसलमेर की हिस्ट्री में 2.5 टाइम्स, 2.5 साका हुआ है, क्योंकि उस समय जो लेडीज थी उन्होंने जोहर अपने हस्बैंड के सामने कर लिया, इस कारण से इसको हाफ जोहर बोलते हैं। और 3 किलोमीटर में पूरा किला फैला हुआ है। अमेजिंग आर्किटेक्चर, लुक एट दैट, दैट्स द महाराजा पैलेस, लेफ्ट हैंड साइड यू कैन सी द महारानी, राजा और रानी का ये। जैसलमेरमध्ये अशी उत्तम प्रकारची काही रिसॉर्ट्स तुमची वाट पाहत असतात। येथे जाताना तुम्हाला जैसलमेर किल्ल्याचे सुंदर विहंगम दृश्य रात्री अनुभवायला मिळते। याला सुवर्णदुर्ग का म्हणतात, त्याची प्रचिती हा किल्ला सर्व बाजूने बघताना होते। किल्ल्याच्या पायथ्याशीच शहर वसल्यामुळे आणि किल्ल्यातही लोकवस्ती असल्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी या शहरात अस्सल राजस्थानी शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाचा आनंद घेऊ शकता। जैसलमेरमधून जोधपूरकडे जातानाचा रस्ता सुद्धा अतिशय सरळ चांगला आहे।